नमस्कार मित्रांनो, आपण आता कलंगूटवरून चाललोय पणजीच्या दिशेने. जे आपल्याला CNG भरायचं आहे, तर CNG भरून आपण इथून निघूया. सरळ आपण जाऊया वेंगुर्ल्याला. इथं काही एवढा क्राऊड नव्हता कलंगूटला, त्यामुळं रात्री 1 वाजता सगळं काय बंद होत होते. त्यामुळं आपण इथून निघूया वेंगुर्ल्याला. वेंगुर्ल्यावरून मग जाऊया मालवणला. बघूया आता, चला पहिले CNG भरून घेऊया, मग आपण निघूया सरळ वेंगुर्ल्याला. तर बघा मित्रांनो, एवढी गर्दी आहे CNGला. भरपूर गर्दी आहे CNGला. किती छान वाटतंय रोड, एक नंबर रोड झाला इथं. निसर्ग बघा ना, पुढं बघा ना, काय व्ह्यू आहे, एक नंबर आहे. भरपूर इथून असं वाटतंय की सगळे नारळाचे झाड आहेत. पुढं बघाल ना तुम्ही, तर नारळच नारळ झाड. वरतून बघत होतो आपण, तर भरपूर असं नारळाचे झाडं दिसत होते. आता खालती आल्यावर असं दिसत नाहीये नारळाचे झाड. बांदा आता हा एक UPला पण आहे, जिथं आम्ही गेलोय. चित्रकूटच्या बाजूलाच आहे ते. चित्रकूटच्या इथून 50 किलोमीटरवर आहे बांदा. कानपूरच्या बाजूला बांदाच्या बाजूला चित्रकूट. UPला जायला पण मजा येते. तर आपले समृद्धी महामार्ग आहे, एक नंबर झालेला आहे. आता फेब्रुवारीमध्ये आपण जाऊच, मला दाखवूया समृद्धी हायवेचा. आता पहिले आपण इथला एक्सप्लोर करूया, मालवण, आपल्या कोकण एक्सप्लोर करूया. रोड बघा ना, किती सुंदर वाटायला. नक्की भेट द्या त्या रोडला पण. मुंबई गोवा रोडवर भरपूर असा स्ट्रेट रोड भेटणारच नाही तुम्हाला. 1 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला टर्न भेटलच. वळणदार रस्ते, पूर्ण कोकण हा वळणदार रस्ता आहे. इथून बघा आता 200 मीटर हा सरळ रोड आहे. 200 मीटर नंतर परत वळण. एवढं भारी वाटते त्या रोडला चालवायला, पण जास्त स्पीड चालवू नका. 80-90 ओके आहे. कारण इथं ॲक्सिडेंट होण्याचं कारण हेच आहे, जास्त ओव्हर स्पीडिंगला असतात, मग कंट्रोल होत नाही गाडी. बघू शकता इथं टायरचं पुन्हा होते. जसं त्यांनी ब्रेक मारलेलं आहे त्यांचं, ते हे नाही झालं, त्यांना बॅलन्सिंग नाही झालं, त्यामुळे ते ब्रेक मारून ते कसं तरी वाचले असतील. आपलं पत्रादेवी पुढं, राजापूर, पनवेल पाठीमागच. आता आपला गोव्याचा एअरपोर्ट, पारीकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा पाठीमागच गेलाय. आपलं कोकणात बघा काय मंदिर आहेत. कोकणातले मंदिर एक नंबर आहेत. वेगळंच आहे, सगळ्यांपैकी वेगळंच आहे. तुम्ही साऊथ साईडला जाल तर त्यांचं वेगळं आहे, कोकणात वेगळं आहे. महाराष्ट्रात एवढं काय आहे बघायला, भरपूर काय आहे. 3 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक आहेत, आपले शक्तिपीठ आहेत एवढे. आपण कोल्हापूर अंबा मातेचा मंदिराला पण भरपूर वेळा दर्शन घेतले. तिथं आपल्या सप्तशृंगी मातेचा दर्शन घेण्यासाठी पण जायचं आहे. बघूया बहुतेक वेळ, 1 डे ट्रिप ठेवूया, अजून जाऊन येऊया, दर्शन घेऊया.
त्यावेळेस आपल्याला एक आमने टू इगतपुरीपर्यंत आपल्याला समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पूर्ण झालं तर आम्हाला पनवेलकरांना भरपूर चांगलं होईल. डायरेक्ट आम्ही इथूनच मोरबापर्यंत आलेला आहे. मोरबा गाव आहे, तिथं टनल आलेलं आहे. बदलापूरपासून त्या साईडला डायरेक्ट पनवेल साईडला निघतो जो बोगदा, तो झालेला आहे. थोडंसं काम राहिलं आहे त्याचं, पण त्याला ओपनिंग करण्यासाठी पुढं त्यांचा लँड एक्विजिशन अजून झालेलं नाही, त्यामुळं अजून तो रोडचं कामच नाही चालू. पुढं JNPTला जो कनेक्ट होईल, जो विरार अलिबाग कॉरिडॉर आहे तो त्याला कनेक्ट करणार आहे. तो आपला पॅच चालू होणार आहे. पनवेलकरांना ते अजून 5 वर्ष वेट करायला लागणार आहे. त्याचं 5 वर्षापर्यंत ते होणार नाही आहे. पुन्हा आलं पत्रादेवीमध्ये. पत्रादेवीचा हा देव बांधेश्वर मंदिर आता बंद आहे. बघूया आतमध्ये काय दिसतंय, कसं आहे मंदिर. आजूबाजूचा परिसर मंदिराचा लांब लचक आहे मंदिर एकदम. पुढं गणपती, पिंपळेश्वर गणपती प्रसन्न, किती छान वाटते. पिंपळाचं झाड आहे, तर मस्त गणपती बाप्पा विराजमान आहे. असं सीन आहे हॉटेलच्या बाजूला, खूपच छान एकदम. नारळाचे झाडं बघा ना, किती मस्त आहे. असं हॉटेल आहे. तर आता जेवून घेऊया पहिले. मित्रांनो, आपले जेवण आलेले व्हेज मक्खनवाला, अजून नान मागवले साधा, आपला कांदे लिंबू. आता बघूया, खाऊन मग निघूया इकडून. सकाळपासून भरपूर भूक लागलेली, तर आता पहिले आपण खाऊन घेऊया, मग भेटूया गाडीवर. कसा टेस्ट आहे. ठीक आहे, मस्त ढाबा आहे. ढाब्यावर आपण पंजाबी ढाबा आहे. पत्रादेवीच्या पुढं आलात तर 1-2 किलोमीटरवरच आहे. गोवा हायवे म्हणजे कणकवलीला जाताना पत्रादेवीच्या पुढंच आहे. तर जेवून घेऊया. दाल खिचडी मस्त आहे. दाल खिचडीचा पण टेस्ट भारी आहे. तर आपण आता जेवून निघलोय बाहेर. आता निघूया आपल्या वेंगुर्ल्याच्या दिशेने. खूपच छान होतं जेवण इथं, मजा आली जेवायला. पण ढाब्यावर जेवायचं बोलल्यावर मजाच वेगळी ढाब्यावरची. अजून 30 किलोमीटर आहे इथून आपल्याला वेंगुर्ल्याला जायला. हा बघा, हा महाराष्ट्राचा चेकपोस्ट आहे. गोव्याचा चेकपोस्ट गेला पाठीमागं. आपण पत्रादेवीला घुसलेलो, त्यामुळं आपल्याला तो पत्रादेवी हाच गोव्याचा चेकपोस्ट आहे. आपण खालतून आलो, आतून आलो गावातून, त्यामुळं आपल्याला चेकपोस्ट भेटला नाही तो. इथं पण ब्रिजचं एक काम चालू आहे. महाराष्ट्र चेकपोस्टच्या पुढंच आहे. मुंबई गोवा एकदम सुसाट करण्यासाठी कामं एकदम जोरात चालू आहेत. बघूया कधीपर्यंत कंप्लीट होत आहे. गोव्याला यायला 7 ते 8 तासात आपण पोचू त्या हिशोबाने. हे चांगलं केलं आहे. ब्रिजच्या बाजूला काम चालू आहे,
पण बाजूचा रस्ता चांगला असला पाहिजे. तर ब्रिजचं काम चालू करतात ना, बाजूचा पण काम पूर्ण खराब करून टाकतात. रोड तर व्यवस्थित करा बाजूचा. हा बघा हा कसा काम व्यवस्थित आहे. काम बाजूला त्यांचं चालू आहे, अजून बाजूचा काम एकदम रोड व्यवस्थित करून ठेवलेला आहे त्यांनी. असं काम झालं पाहिजे, तर लोकांना त्रास पण होत नाही त्या कामाचं. तर आपल्या इथं भरपूर जास्त करून असे ब्रिज आहेत जे ब्रिज बांधतायत, त्याच्या आजूबाजूला तुम्ही आता गोवा रोडवर तुम्हाला माहीतच असेल एवढे ब्रिज बांधायला चालू आहेत, पण बाजूचा रस्ताच एवढा खराब आहे काय सांगणार. तर तुम्ही एन्जॉय करा, रोड बघा. सिनेमॅटिक रोड आहेत पूर्ण गोव्याचे. गोव्याचे नाही, आपले कोकणातले. इथून गणपतीपुळे 201 किलोमीटर आहे. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. बघा ना, छान रोड आहेत. असा निसर्ग कुठं भेटेल आपल्याला. बघा आजूबाजू पूर्ण आंब्याची झाडं, अजून काजूची झाडं आहेत. अजून आतमध्ये बघेल तर सगळा नारळाचं झाड. आता आपण पोचलोय वेंगुर्ल्याला. रोडचं काम चालू आहे इथं गावात. आता पुढं बघूया आपण. बीचवर जाऊया पहिले, मग तिथून आपण मंदिरात पहिले जाऊया. वेंगुर्ला बीच येत आहे, हे बघू शकता तुम्ही. इथं एवढं काय क्राऊड नाही आहे इथं, कारण इथं कुठलेही दुकानं पण नाहीत, काय खायला पण नाही भेटत. फक्त एकच दुकान आहे तिथं, नाही तर बाकी सगळं कुठंच काहीच नाही दिसत. तिथं पण एकात काहीतरी दिसतंय, पण माहीत नाही तिथं भेटते का नाही काय जेवायला वगैरे. हे बघा किती मस्त आहे पाणी. म्हणून तिथं ते पुढं डोंगर दिसतंय, तिथं लाईट हाऊस आहे वेंगुर्ल्याचा. किती छान वाटतंय पाणी. बघ कुठपर्यंत आला पाणी. आतापर्यंत शांत होता समुद्र, पण आता लाटा थोडा वाढले त्याचे. मला वाटतं भरती चालू झाली असेल. बघ किती छान आहे ना. मग आपण इथून आता जाऊया डायरेक्ट मालवणला, मालवण बीचवर. तिथं बघूया. चला मग निघूया आपण मालवण बीचला. इथं येऊन आपल्या 10-15 मिनटं झाली, थोडा आराम केला इथं. मग आता इथून निघूया. इथून 1.5 तास दाखवते मालवणला जायला. 50 किलोमीटर आहे मालवण. किती शांत आहे. हा सागरेश्वर मंदिर वेंगुर्ला बीचच्या बाजूलाच आहे. महादेवाचं मंदिर आहे. तेव्हा नंदी महाराज इथं आहेत. गणपती मोरया. बघू शकता किती छान पिंड आहे.
कोणच नाही आहे मंदिरात, आपणच आहे दोघं जण. पिल्लर बघा ना, पिल्लर किती छान वाटत आहेत. त्याच्यावर ते पेंटिंग केलेले, पेंटिंगनी जसं लाकडाचं टेक्स्चर असतं, डिझाईन असतात लाकडाचे, तसे त्यांना पेंट केलेले आहेत. इथं बसायला पण सुविधा आहेत मस्त तिन्ही बाजूला. व ते कौलाचं आहे. तो मंदिर जुना आहे, तो चौरसवाला दिसतोय तो जुना आहे. त्याच्यानंतर हे बाजूनी बांधलेल्या नंतरचं आहे वाटतं. तर मग इथून निघूया आपण, इथून जाऊया. लाकडाचं नाही, ते लाकडाचा कलर केलेला आहे त्याला. हे बघा, सागरेश्वर प्रसन्न मंदिरात एक विहीर पण आहे छोटीशी, कोपऱ्यालाच आहे. आता वाजले 4:30, तर 1.5 तासाचा रस्ता आहे. संध्याकाळी 6 पर्यंत आपण तिथं पोहोचू. मग बघूया, तिथं स्टे घेऊया. चला मग निघूया तिथं. मग तुम्हाला दाखवतो. रोड भरपूर सिनेमॅटिक असणार आहे वेंगुर्ला टू मालवण. तर मित्रांनो, तुम्ही राईट साईडला बघू शकता, हा जो आहे तो सिंधुदुर्ग विमानतळ आहे. हे मालवणपासून सिंधुदुर्ग विमानतळ 15 किलोमीटरवर आहे. आपण बघूया, याच्या पूर्ण आपल्याला चौरस फिरायचं आहे. वेंगुर्ल्यावरून याल तुम्ही तर ह्या पूर्ण चौरस फिरून जायला लागतं. आता तुम्ही मॅप बघाल ना तर तुम्हाला कळेल की हे कसं आहे. रोड पूर्ण फिरून जायला लागतं. या गावाचं नाव आहे कोरजाई. कोरजाई गावाचं नाव आहे. त्या जागेच्या इथं आपलं हे विमानतळ आहे. मालवण वेंगुर्ला ते मालवण जाण्यासाठी रोड बघताय ना, किती सिनेमॅटिक आहे. पूर्ण घाट छोटे छोटे घाट आहेत. बा कसे टर्न आहेत, जाग्यावर टर्न आहेत सगळे. घाट बघा, जंगल बघा. वा, घाटावरती पण आहेत घर, रोड आहेत. खूपच छान आहे. असे जंगलातून असं रोड, सिंगल रोड आहे पण छान आहेत, एकदम मस्त आहे. अजून इथं एवढे छोटे छोटे मंदिर आहेत ना, मस्त वाटतात सगळे मंदिर बघून. हे पण एक मंदिर आहे. अजून 36 किलोमीटर राहिलेला आहे. 1 तास दाखवतोय 36 किलोमीटर साठी, कारण वळण आहेत त्यामुळं आपल्याला स्पीड भेटत नाही. 50 ते 60 स्पीड फक्त मॅक्सिमम, त्या स्पीडनीच आपल्याला जायला लागतंय. कुठं कधी वर येतोय, कधी खाली जातोय. हे बघा, आता वरतून खाली आलो, आता खालतून वर जायचंय. असे रोड आहेत सगळे, पण छान आहेत, एक नंबर वाटत. मजा येते गाडी चालवायला पण अशा रोडवर. हे बघा, आता खालतून वर जायचं, परत स्ट्रेट व्हायचं, परत वर जायचं. आता इथून एक छोटा दुसरा घाट चालू झाला.
बघताय ना कोकणात नक्की या, विजिट करा. कोकणातली माणसं तर नेहमी येत असतात ते. गणपती असू द्या, होळी असू द्या, प्रत्येक सणाला ते आपल्या गावाला येतात. आपल्याला पण यायला पाहिजे इथला निसर्ग बघायला. मार्च एप्रिल मध्ये तुम्ही आलात ना, तुम्ही आंबे अजून काजू खाऊन थकून जाल, एवढे भेटतील रोडवर तुम्हाला. एवढे फॉरनर पण आहेत. आता बघितलं गाडीवर पाठीमागे आता गेले सगळे फॉरनर, ते पण कोकण विजिट करतायत. एवढे छान रोड आहेत. त्यांना पण हा असा निसर्ग त्यांच्या देशात पण नसेल भेटत. जो आपल्या देशात आहे ते त्यांच्या देशात पण नाही. फक्त त्यांच्या इथं थंडी, बर्फ हेच आहे. बर्फ तर आपल्याकडं पण आहे, जम्मूमध्ये, काश्मीरमध्ये, लडाखमध्ये. बघताय ना किती टर्निंग आहेत रोड. फक्त घाट चढायचा उतरायचा, चढायचा उतरायचा. इथून लेफ्ट मारून आपल्याला जायचं समुद्र किनारा रिसॉर्ट. आपण आलोय आता मालवण बीचवर. तर बघा सनसेट होता, आता सनसेट होत आलाय. तुम्हाला झूम करून दाखवतो थोडासा. किती छान वाटतंय. हा मालवणचा बीच आहे. पुढं तुम्ही बघाल तर तिथं अलिबाग बोलतोय, मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला आहे. आपण बघूया जायला भेटतोय का. मला वाटतं संध्याकाळी बंद होत असेल, बघूया तरी का. तर चला आता जाऊया आपण पहिले भराडी देवीच्या आईला. जत्रा तर आता नसते, जत्रा फेब्रुवारी मध्ये असते. आता जाऊन पहिले दर्शन घेऊया, मग निघूया. मग तिथून डायरेक्ट बाहेर निघाल आपल्याला कणकवलीला. कणकवलीवरून मग आपले मुंबई गोवा हायवे पकडून राजापूर 8:30. आता आपण निघालो इथं मालवणवरून. भराडी देवीतून 16 किलोमीटर होता. तर आता आपण 7 किलोमीटर पुढं आलेलो आहे. इथून आता 9 किलोमीटर फक्त राहिलं आहे. तर चला आपण पहिले जाऊया, दर्शन घेऊया, मग निघूया तिथून. खूप चांगले व्ह्यू आहे तिथले. कोकणातले व्ह्यू भारी आहेत. पण रात्री ह्या रोडला विजिट देणे म्हणजे बाहेरच्या लोकांना तर भरपूर भीतीदायक वाटेल ह्या रोडला येणं. एवढे काळोख असतो रोड. तर जेव्हा पण याल कोकणात म्हणजे आतमधल्या रोडला, तर दिवशीच प्रवास करण्याचा प्रयत्न करा. रात्रीचा अवॉइड करायचा. रोड खूप छान वाटतात तिथून.
रोड बघा किती छान वाटते. अजून आजूबाजूला झाडी पूर्ण किती मस्त वाटते जायला. आता फक्त आपला 1-1.5 किलोमीटर राहिलंय. हे एक कोकणातलं तीर्थस्थान आहे मराठी देवी. नक्की भेट द्या इथं पण तुम्ही कोकणात याल तर. मालवणला कणकवलीला ज्यावेळेस तुम्ही याल तर इथं नक्की भेट द्या मंदिराला. बघू शकता समोरच कळस दिसत असतात. हेच आहे मराठी देवी आहे इथं मंदिर. बघा किती मस्त आहे. काम चालू आहे मंदिराचं. बघूया पहिल्या पार्किंग मध्ये लावूया. हे बघा मंदिर बघा पूर्ण कलर काम पण चालू आहे. पूर्ण मार्बल लावायचं चालू आहे. इथं बघा एक विहीर पण आहे आतमध्ये. पूर्ण मार्बलचं काम चालू आहे. हा जो मेन मंदिर आहे त्याला दगडाच आहे वाटतं. त्याला पेंटिंग केलेली आहे त्यांनी. अजून जो पुढचा एरिया आहे हा पूर्ण मार्बल मध्ये. तेव्हा तिथं काम चालू आहे मार्बल कटिंग वगैरे सगळं. ते असं मंदिर आहे. आतमध्ये फोटो काढण्यास सक्षम नाही. आपण बाहेरून काढूया. हे आहे अंगणे काम चालू आहे. आतमध्ये आपल्याला करून देणार नाही व्हिडिओ. आपण बंद करूया मग दर्शन घेऊन मग तुम्हाला भेटतो. मित्र आपलं दर्शन झालेलं आहे. आता सकाळी एवढं हे काय हे नाही आहे. इथं गर्दी नाही. आता जत्रेची तयारी चालू आहे. 9 फेब्रुवारी पासून इथं 9 फेब्रुवारीला जत्रा आहे. अगर कोणी इच्छुक असाल मंदिराला भेट देण्यासाठी. अजून आतमध्ये जे मूर्ती आहे आईची ते हजारो वर्ष स्वयंभू मूर्ती आहे. तेव्हा हा स्ट्रक्चर इथे कसं आहे मंदिराचं स्वरूप ते इथं एक छोट्या ह्याच्यात दाखवलेलं आहे. काचेच्या ह्याच्यात पेटीमध्ये ठेवलेलं आहे ते. भरपूर काम चालू आहे कारण 9 फेब्रुवारीला इथं जत्रा असते. लाखोंनी पब्लिक असतात तिथं. चला मग आपण इथून आता निघूया. आपलं दर्शन झालेलं आहे. खूपच छान दर्शन झालं. खिडकीच्या इथं आईचं हे मूर्ती आहे. किती छान वाटते. इथून आतमध्ये बघाल तर इथून पण एंट्री आहे जे पुजारी लोकांसाठी असतं. बघा विहीर आहे ही. विहिरीत पाणी पण आहे भरपूर. जाळी लावली आहे वरती म्हणजे कचरा जाऊ नये म्हणून. चला मग इथून निघूया आता कणकवली मार्गे राजापूर. इथं बघा स्वच्छतागृह आहे इथं.